नांदेड जिल्ह्यातील युवासेना नांदेड दक्षिणची कार्यकारिणी जाहीर। आज दिनांक 25 डिसेंबर 2025 रोजी युवासेना जिल्हा प्रमुख विठ्ठल बाळू पाटील मोरे यांच्या कामठा चौक संपर्क कार्यालयात नांदेड दक्षिण युवा सेनेची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली। या कार्यकारिणीत युवासेनेची उपशहर प्रमुखपदी 8 नियुक्त्या आणि उपजिल्हा प्रमुखपदी 1 नियुक्ती करण्यात आली। या सर्व नियुक्त्या नांदेड दक्षिणचे कार्यसम्राट आमदार आनंदराव पाटील बोंढारकर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला। उपजिल्हा प्रमुखपदी गौरव शिंदे यांची तर गणेश पाटील इंगळे, शुभम यादव, विनोद यादव, कार्तिक तिडके, लखन बुरुडे, शक्तिसिंग परदेसी, स्वप्नील टाकणकर, निखिल गहलोत, परमज्योत सिंग पहिलेदार, श्रीकांत शर्मा आदी यांना उपशहर प्रमुखपदी नियुक्ती करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या। यावेळी युवासेना जिल्हा प्रमुख बाळू पाटील मोरे, तालुका प्रमुख उद्धव पाटील शिंदे, सोशल मीडिया जिल्हा प्रमुख शिवकुमार काळे, शहर प्रमुख विजय यादव यांच्यासह सर्व पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या ठिकाणी आपल्या ऑफिसमध्ये ज्या पद्धतीने आज बैठक घेण्यात आली ते कशाबद्दल होती आणि पुढेचं नियोजन काय? आज आपल्या इथे जे आता आपल्या महानगरपालिकेचं जे निवडणुकीचा बिलुंग वाजलेला आहे त्या अनुषंगाने आज युवासेना पूर्ण ताकदीने मैदानात उतरण्यासाठी आणि सर्वांना आमदार साहेबांनी मार्गदर्शन करून कशा प्रकारे काम करायचं आहे याच्याबद्दल आमदार साहेबांनी मार्गदर्शन केलं। आमच्या नवीन नियुक्त म्हणजे आज जवळपास 8 उपशहर प्रमुख आणि 1 उपजिल्हा प्रमुख युवासेना अशा पदनियुक्त्या दिलेल्या आहेत आणि ही टीम येणाऱ्या काळामध्ये या उद्याच्या होऊ घातलेल्या महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये 100% करिश्मा दाखवल्याशिवाय राहणार। हे नवीन नियुक्ती देण्यात आलेली आहे त्या संदर्भात थोडीशी माहिती द्या। आज आम्ही जवळपास प्रत्येक वार्डाला 1 उपशहर प्रमुख आणि नांदेड जिल्हा दक्षिणसाठी गौरव शिंदे यांना उपजिल्हा प्रमुख असं पद दिलेलं आहे आणि ही जी नवीन टीम आहे अतिशय जोमाने काम करेल आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये 100% एक वेगळं चित्र या युवा सेनेच्या माध्यमातून आपल्याला बघण्यास मिळेल। आज या ठिकाणी जमलो त्याबद्दल काही माहिती थोडंसं आपलं मनोगत काय? आज ते जिल्हा प्रमुख युवा सेने जिल्हा प्रमुख बाळू पाटील बामणवाडेकर यांच्या कार्यालयाला पद युवा सेनेचे पद निवडणुकीसाठी शहरी भागाच्या निवडणूक लागल्या आणि ग्रामीण भागाच्या थोड्याच वेळ काही दिवसामध्ये लागतील। या सर्व संघाने आमदार बोंढारकर साहेब यांच्या हस्ते आणि जिल्हा प्रमुख बामणवाडेकर यांच्या हस्ते पदाची नियुक्ती करण्यात आली आहे। 7 उपशहर प्रमुख आणि 1 उपजिल्हा प्रमुख अशी पदं देण्यात आले। कारण हे पदं तर म्हणलं तर खूप दिवसाखाली द्यायचे होते, तर नवीन आमचे बामणवाडेकर साहेब यांनी जे पद घेतले त्या पदाचे खरखरच आज मला असं वाटतं की बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना वाढत चालली। असंच काम यांनी करावं आणि या सर्व नवीन पदाधिकाऱ्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि चांगल्या पदावर चांगले काम करावं अशी माझी आमच्या सर्वांची इच्छा आहे। आणि नवीन पद युवा सेनेतील म्हणजे खरोखरच चांगल्या याची या पक्षाचा क्रमला निवड आणि या सुविधेला शुभेच्छा देतो मनापासून। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज माझी युवासेना उपजिल्हा प्रमुखपदी निवड केली त्या सर्व पक्ष वरिष्ठांचे मनापासून धन्यवाद। मी लहानपणापासून शिवसेनेत काम केलेलं आहे, बघू आम्ही कधी सोडणार नाही आणि आता उपजिल्हा प्रमुख पदाची आमच्यावर म्हणजे जबाबदारी टाकली, मी ते पूर्ण निष्ठेने पार पाडेल आणि काम करेल पक्षाचं। बाळू पाटील मोरे, बामणवाडेकर युवासेना जिल्हा प्रमुख, आमदार बोंढारकर साहेब, तालुका प्रमुख उद्धव पाटील शिंदे, सर्वांचे म्हणजे सर्व पक्षाचे पदाधिकारी आहेत शिवसेना युवासेनेचे त्या सर्व वरिष्ठांचे मनापूर्वक धन्यवाद, आभार मानतो।